नमस्कार मित्रांनो, मी भीमराव कडाळे पाटील। मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की हो का हे गवत जे आहे उपसून काढायचं नाही तर हे मशीननं खुरडून काढले। गवत कापायची मशीन आणली होती मी। हे आपण बघताय हो का डाळिंबामध्ये खूप गवत आलेलं होतं, परंतु ते सगळं गवत आम्ही त्या मशीनद्वारे कापून काढलं, यंत्राद्वारे। बघा हो का हे कसं खुरटं झालंय। हे सगळं गवत असं कापून काढलेलं आहे। बघा आता हे सेटिंग झालेलं आहे। हे बघा हे गवत खुरटं झालेलं आहे। बघा हे गवत आता खुरटं होऊन गेलेलं आहे। बघा तर हे अशा पद्धतीनं गवत सगळं कापून काढायचं मशीनीनं। गवत सगळं कापून काढल्यामुळे आता झाडं जरा हे झाली आणि गवतामुळे काय होतंय, गोंगान जास्त येते। आता ही थोडं राहिले बघा, इथं कुठं कुठं चुकून राहिले बघा, हे सगळं खुरटं केलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे गवत खुरटं करून टाकायचं मशीन आणून। फक्त 6,000ला मशीन भेटते गवत कापायची। आता मला ह्याचं जर सगळं जर खुरपण करायचं म्हणलं तर 30,000 ते 35,000 रुपये लागतात। आणि डाळिंब धरल्यानंतर मात्र हे करत नाहीत, ह्याला गवत काढत नाहीत। त्याच्यामुळे हे मी मशीन आणली एक 6,000 रुपयाची। आणि घरच्या घरीच मुलांनी हे रोज येऊन थोडं 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 करून हे सगळं बघा गवत सगळं खुरटं करून टाकले। आता इथं एक डाळिंबाचं झाड लावलं होतं, पण हे झाड जळून गेलेलं आहे। झाड डाळिंबमध्ये झाड नव्हतं ते।